पोहोचलेले काय चर्चा झाली आणि काय नेमकं त्यांनी म्हटलेलं आहे? राहुल गांधी हे विजय वाकुडे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांशी राहुल गांधी संवाद साधतायत आणि ज्या पद्धतीने विजय वाकुडे यांचं या संपूर्ण घटनेनंतर निधन झालं आणि त्या संपूर्ण कुटुंबियांचं सांत्वन हे राहुल गांधी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विजय वाकुडे हे दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते, आंबेडकरी अनुयायी होते आणि या सर्व घटनेनंतर ज्या पद्धतीने 10 डिसेंबरला जे काही संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली, त्यानंतर परभणी शहरामध्ये जो हिंसाचार उसळला होता त्या संपूर्ण घटनेत शांतता प्रस्थापित करण्याचं काम विजय वाकुडे करत होते। सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांशी त्यासोबतच परभणी पोलिसांशी ते संवाद साधत होते। या सगळ्या घटनेनंतर ज्या पद्धतीने काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, त्या कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली होती आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा या सगळ्या घटनेनंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। त्यावेळी सुद्धा या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा विजय वाकुडे हे करत होते आणि या सगळ्या घटनेनंतर आपण पाहू शकतो या विजय वाकुडे यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी पोहोचले आहेत। आंबेडकरी अनुयायींना राहुल गांधी यांच्याशी ते संवाद साधायचा आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। त्यासोबतच काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते राहुल गांधींसोबत आपल्याला पाहायला मिळतात। या सर्व घटनेनंतर राज्याचं राजकारण तापलेलं आपल्याला पाहायला मिळतात, कारण विरोधी पक्षांकडून सरकारवरती जोरदार असा हल्लाबोल केला जात आहे। कारण एक परभणीची घटना आणि दुसरी बीडची घटना, या दोन्ही घटनांमुळे सरकारवरती जोरदार अशी टीका केली जात आहे। या संपूर्ण घटनेच्या चौकशीची मागणी सुद्धा सातत्याने विरोधी पक्षांकडून केली जात आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो आज देखील ज्यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी राहुल गांधी पोहोचले, त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांशी साधारणतः अर्धा तास त्यांनी चर्चा केली, संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतलेला आहे आणि घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांशी सुद्धा राहुल गांधींनी संवाद साधला होता आणि त्यानंतर ज्यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी स्पष्ट केलं की ही हत्या आहे अशा पद्धतीचं गंभीर आरोप हा राहुल गांधींनी या सगळ्या दौऱ्यामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोबतच एकूण सरकारकडून उपगृहमंत्र्यांकडून जी सभागृहात माहिती देण्यात आली ती खोटी माहिती होती असा सुद्धा आरोप आज राहुल गांधींनी केलेला आहे आणि त्यामुळे सरकार या संपूर्ण दोन्ही घटनेमुळे अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज या घटनेला थेट जाणून घेण्यासाठी राहुल गांधी दिल्लीतनं नांदेड विमानतळावरती पोहोचले, त्यानंतर बाय रोड ते आता परभणीत पोहोचलेले आहेत आणि आता विजय वाकुडे यांच्या निवासस्थानी ते चर्चा करतायत, त्यांच्याशी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतायत। या सगळ्या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायींमध्ये सुद्धा संतप्त प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण विजय वाकुडे हे साधारणतः 62 वर्षांचे वय त्यांचं होतं आणि या सगळ्या घटनेनंतर त्यांच्यावरती ताणतणाव आला होता असा सुद्धा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून त्याच्या नातेवाईकांकडून केला जातो। त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे अशा पद्धतीचं म्हणणं त्यांच्या नातेवाईकांचं आहे। कारण या सगळ्या घटनेमध्ये महत्वाची भूमिका विजय वाकुडे हे पार पाडत होते, शांतता कशा पद्धतीने राहील यासाठी प्रयत्नशील होते। मात्र त्यानंतर ज्यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांचं निधन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी विजय वाकुडे यांचं निधन झालेलं आहे आणि त्या स्वतः या सगळ्या घटनांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत होते। मात्र त्यांचं अशा पद्धतीचं निधन होणं त्यावर सुद्धा जोरदार टीका ही आंबेडकर अनुयायींकडून सरकारवर विरोधी पक्षांकडून सुद्धा केली जात आहे। सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष असल्याचं सुद्धा विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे। त्यामुळे आता या संपूर्ण टीकेनंतर ज्या पद्धतीने राहुल गांधींनी या सगळ्या घटनेनंतर जी भूमिका मांडलेली आहे त्यावर सत्ताधाऱ्यांकडून काय नेमकं आता त्याला प्रत्युत्तर किंवा त्या संदर्भातली काय नेमकी भूमिका मांडली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र आजच्या या राहुल गांधीच्या दौऱ्यामुळे निश्चितच सरकारवरती टीका होताना आपल्याला पाहायला मिळते, विरोधी पक्षांकडून टीका होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आपण पाहू शकतो विजय वाकुडे यांचं परभणी शहरातच घर आहे, त्या ठिकाणी आता राहुल गांधी हे त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतायत। नक्कीच योगेश, तुम्ही आपल्यासोबत राहात तर आता राहुल गांधी हे विजय वाकुडे यांच्या निवासस्थानी पाहायला मिळतात। विजय वाकुडे यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांशी देखील ते संवाद साधतात। दरम्यान विजय वाकुडे यांचा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारावेळीच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला होता। विजय वाकुडे हे आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत आणि आता विजय वाकुडे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी त्याचबरोबर काँग्रेसचे हे ज्येष्ठ नेते अनेक दिग्गज नेते पोहोचलेले आहेत। आणि एकूणच विजय वाकुडे यांनी कोणकोणत्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला, काय काय आतापर्यंत त्यांनी ही कामगिरी केली आहे त्याचाच आढावा इथे राहुल गांधी घेत असल्याचं आपण पाहू शकतो। त्या ठिकाणी त्यांचे आंदोलनातले